सरकार करते आणि ही भूमिका तुम्ही कुठेतरी बोलून दाखवलेली होती. कुठेतरी केंद्र सरकारने या संदर्भात युटर्न घेतला असं म्हणायचं, नेमकं काय? असं आहे की भीमा कोरेगाव याची कॉन्ट्रोवर्सी झाली होती आपल्याकडे आणि त्या आयोगानं मला एक समन्स काढलं आणि त्या समन्समध्ये असं लिहिलं की जे काही इन्सिडेंट झाले वगैरे त्याच्यापेक्षा पुन्हा असं घडू नये आणि त्यासाठी काही कायद्यांच्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात, या बाबतीत तुमचा आम्हाला सल्ला हवा आहे. आणि त्यावेळेला हा प्रश्न मला विचारला तर मी सांगितलं की 104, 124A हे जे कलम आहे त्या कलमामध्ये राजद्रोह म्हणून कुणाच्यावर खटला भरण्याची तरतूद आहे. हे कलम आलं कधी? हे कलम 1890 साली इंग्रजांनी इंट्रोड्यूस केलं. आता ते इंग्रज गेले, त्या काळामध्ये इंग्रज राज्याच्या विरुद्ध कोणी उठाव केला तर त्याच्यासाठी राज्यद्रोह. आता आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये सरकारच्या विरुद्ध एखाद्या प्रश्नावर आवाज उठवायचा जनतेचा अधिकार आहे आणि म्हणून तो राजद्रोह हे मान्य करू नये असं स्टेटमेंट मी त्या दिवशी केलं. सुदैवानं सुप्रीम कोर्टामध्ये तीच केस एक चालू आहे आणि त्या केसमध्ये अनेक वकिलांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये काल केंद्र सरकारने आम्ही याच्यात फेरविचार करायला तयार आहोत असं मत आणण्याची बातमी ही जर असेल तर ती योग्य आहे. ज्या पद्धतीनं प्रतिज्ञापत्र त्या संदर्भात सरकार सादर करते सकारात्मक आहे केंद्र सरकार या बाबतीत असं सर दिसतंय. कारण पहिल्यांदा केंद्र सरकारने विरोध केला होता पण सुप्रीम कोर्टाची भूमिका लक्षात घेऊन आम्ही याच्या बाबतीत फेरविचार करायला तयार आहोत असं प्रतिज्ञापत्र त्यांनी केलं. ह्यामध्ये केंद्र सरकारने युटर्न कुठतरी घेतला असं म्हणता येईल का? कारण त्या पद्धतीने नाही, कसं आहे की जुने कायदे आता 1890 सालचा कायदा आजच्या परिस्थितीमध्ये ते टोटल सोयीचा असेल असंही नाही की कायद्यांचे बदल हे सतत करावे लागतात. पार्लमेंटमध्ये निम्मा आमचं काम जुन्या कायद्यात दुरुस्ती करण्याचंच असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 दिवसात घ्या म्हटलेल्या आहेत. कुठेतरी राज्य सरकारची असं कोंडी झाली असं म्हणायचं का? आणि 15 दिवसात घेणं हे शक्य आहे असं वाटतं? तो गैरसमज आहे असं माझं मत आहे लोकांचं. 15 दिवसात कोर्टाने असं सांगितलं की निवडणूक थांबवली ती ज्या स्टेजला थांबवली तिथपासून तुम्ही सुरू करा. आता अनेक ठिकाणी काय झालं, याद्या तयार झाल्या, काही ठिकाणी याद्याच्या हरकती मागवायच्या. आता हरकती मागवली तर त्याला 1 महिना लागतो. हरकती येऊन यादी तयार झाल्यावर मग वाद तयार व्हायची, त्याला 1 महिना लागतो. वाद तयार झाल्याच्या नंतर मग महिलांच्यासाठी राखीव कोणता, दलितांच्यासाठी कोणता ते ठरवावं लागतं. आरक्षण त्याला 1-2-3 आठवडे जातात. हे सगळं व्हायला काही झालं तर 2, 2.5, 3 महिने ही लागणारच. आणि मी जो कोर्टाचा अर्थ समजतो, जेव्हा थांबवलं तिथनं पुढं सुरू करा आणि मग ते सगळं करायला ते काय 15 दिवसात होणार. 15 दिवसाची प्रक्रिया सुरू करा. कोर्ट कचेरीच्या लढाईमध्ये भाजप कुठेतरी वरचढ चढते असं आपल्याला दिसतंय का? कारण एकीकडे आपण पाहिलं की सोमय असतील, त्यांचा मुलगा असतील, त्यांना जामीन मिळतोय, पण अनिल देशमुखांना जामीन मिळत नाही, नवाब मलिकांना जामीन मिळत नाही. असं की कोर्टावर कशाला भाष्य करायचं? कारण बरोबर बोलण्यासारखं आहे पण तुम्हालाही नोटीस येईल मलाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? स्थानिक पातळीवर निर्णय देणार का देश पातळीवर निर्णय, राज्य पातळीवर निर्णय? अजून काही त्याची फारशी चर्चा झाली नाही. पक्षामध्ये झाली. माझ्या पक्षामध्ये 2 मतं आहेत लोकांची. काही ठिकाणी आमच्या लोकांचं मत आहे की नाही, प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावं.
असंही काही लोकांचं मत आहे. आणि काही लोकांचं मत आहे की आपण सरकार एकत्र चालवतो, त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीने सुद्धा चालू होईल. पण याच्यात अजून अंतिम निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या सगळ्या निवडणुका होतील असं दिसते. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका होतील असं दिसते. भाजपनं भूमिका जाहीर केलेली आहे की आम्ही ओबीसीच्या जागी ओबीसीच कॅन्डिडेट देऊन ओबीसींना न्याय देऊन जितकी टक्केवारी आहे तितके उमेदवार देऊ. साधारणतः असा तो विचार सगळ्यांनी बोलून दाखवला होता. आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये मी तशी चर्चा केली की आपण जी जागा आरक्षित होती ती आपण आरक्षित ठेवू. आरक्षित याचा अर्थ कायद्याने नाही, पण आरक्षित वर्गातला उमेदवार अशी प्रक्रिया आपण करूया. त्यामुळे चर्चा चालू आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता विरोध होऊ लागला आहे. भाजपच्याच खासदारांनी त्याला जोरदार आज ते शक्ती प्रदर्शन देखील करतात उत्तर प्रदेशमध्ये. असं आहे की हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. म्हणजे कोणाला अयोध्याला जायचं असं मी टी व्हीवर बघत होतो. माझा नातूही काल अयोध्याच होता, मलाही माहीत होतं. पवारसाहेब, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणूक आता लागत आहेत. खरं तर हे सरकार घडवण्यामध्ये जसं बोललं सरकार होतं तसंच हे सरकार तुम्ही घडवलं. त्याच्यामध्ये भूमिका महत्वाची होती. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकार म्हणून पुढे जायला पाहिजे की प्रत्येक पक्ष आपली वेगळी भूमिका म्हणून पुढे जायला पाहिजे? काय तुमच्या असं की एकदम मी मत व्यक्त करणार नाही. त्याचं कारण बाकीच्या दोन पक्षात या संबंधीची विचारधारा काय आहे मला माहिती नाही. थोडंसं आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. आपण पुढे कसं जायचं याचा विचार करणार आहोत. पण एकमेकाची मतं समजल्याच्या नंतरच जाहीरपणे बोलणं योग्य होईल. भीमा कोरेगाव प्रकरणात तुम्ही साक्ष नोंदवले, त्यानंतर तुम्ही भाजपवरती आरोप केला. भाजपला ही दंगल रोखता आली किंवा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्यावरती आरोप केले. त्यावेळी शहरी नक्षलवाद अशा प्रकारचा एक मुद्दा सुद्धा त्या निमित्तानं पुढे आला होता दंगलीच्या वेळी. तर एकूणच ती परिस्थिती आणि त्यावेळीची भूमिका त्याच्यावरती तुम्ही साक्ष नोंदवलं. नाही, साधी सरळ गोष्ट आहे की संघर्षाचा झाला, लोक अटक झाले, हजारो लोक त्याच्यात सहभागी झाले. भीमा कोरेगावच्या बाबतीत शेवटी त्यावेळेच्या सरकारने चौकशीच्यासाठी आयोग नेमला. ते काहीतरी झालं होतं ना, आणि म्हणून जे काहीतरी झालं, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आली, त्यावेळेस राज्य कोणाचं होतं, सत्ता कोणाकडे होती, भाजपकडे होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे त्यांनी जबाबदारी कशी टाळता येईल. संभाजीराजे यांची मुदत संपलेली आहे. एकत्र आपण पाहिलं की सगळे पक्ष ते कुठे आपल्या पक्षात यावे असा विचार करतात. त्या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे का? आज ते देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटले. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ साहेबांनी पण म्हटले की आम्ही स्वागत करू त्यांचं. राज्यसभेचे काय त्यांना जागा देण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आमची काही चर्चा त्याच्यात झालेली नाही, पण त्याचा राज्यसभेत मी त्या ठिकाणी आहे. ज्यावेळी काही महाराष्ट्राचे प्रश्न यायचे आणि आम्ही महाराष्ट्राच्या सदस्यांना बोलवायचो की हा राज्याचा प्रश्न आहे, इथं आपण पक्षीय वर्गीत कोणाचे असले तर बाजूला ठेवू, राज्यासाठी एकत्र येऊ. त्या अशा कामामध्ये संभाजीराजांचं सहकारी आम्हाला नेहमी मिळालं. आणि आता उद्या पाठीवर द्यायचा का नाही हा एका पक्षाचा निर्णय नाही. आम्हाला काँग्रेसला विचारावं लागेल, शिवसेनेला विचारावं लागेल, आणि सगळे शक्यतो आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल तुम्ही भूमिका तर स्पष्ट केलीच आहे. हाच गुन्हा नवनीत राणा यांच्यावर देखील दाखल केला. तर मग ती कारवाई अयोग्य होती किंवा तो गुन्हा योग्य होता की अयोग्य होता असं वाटतं? आता ती कोर्टात मॅसेज चालू आहे 26 दिवस. त्यामुळे 26 दिवस असताना भाष्य करणं योग्य नाही. पवारसाहेब, तुम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला, एक महाराष्ट्र वेगळा आधीचा पाहिला आणि आत्ताचं जे महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये हनुमान चालीसा लावली जाते, भोंगे काढण्याचा मुद्दा येतो.
आता शहरं करत असताना तुम्हाला फरक काही जाणवतोय का? त्याचा इम्पॅक्ट काय झालाय असं वाटतंय नाही, का? मला फरक एवढंच जाणवतं की आतापर्यंत चळवळी व्हायच्या. आता कोल्हापूर हे गाव किंवा हा जिल्हा चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र असायचं. पण त्या चळवळी कशासाठी असायच्या? त्या चळवळी लोकांच्या प्रश्नाच्यासाठी असते. त्या चळवळी जे हनुमानाची सकाळी प्रार्थना वगैरे असल्या गोष्टी कधी होत नसते. आता ज्या लोकांना प्रश्न जे आहेत लोकांच्या समोर, सामान्य लोकांचे प्रश्न आहेत महागाई, सामान्य लोकांचे प्रश्न बेकारी, सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत काही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे, हे सगळे प्रश्न बाजूला राहिले. आणि अयोध्येचं काय झालं, तिथं याची प्रार्थना म्हणा, याचा अर्थ स्वच्छ आहे की ज्यांच्या हातामध्ये देशाची सूच आहे त्या लोकांना मूलभूत प्रश्न सोडवता येत नाही, अपयश आलेलं आहे. म्हणून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी या सगळ्या धर्माचीच विचाराला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचे हे परिणाम आहेत. वाढती महागाई रोखण्यावरती पण सरकारला अपयश आलंय म्हणता येईल का? कारण शेजारच्या श्रीलंका राज्यामध्ये तर आणीबाणीची म्हणून मगाशीच मी सांगितलं की इश्यूज कोणते आहेत. महागाईचा इश्यू आहे, बेकारीचा इश्यू आहे. आणि आज दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीची किमती वाढतात. आज आता तुम्ही पेट्रोल डिझेल कुठं जाऊन होतं, आज तुम्ही स्टीलचे भाव बघा, 95-98पर्यंत आज स्टीलचे भाव गेले. याचा प्रत्येक आणि कसं आहे की आता पेट्रोल किंवा डिझेल याचे भाव वाढणं म्हणजे ज्याच्याकडे गाडी आहे त्याला फक्त त्रास होता असं नाही. ट्रक वाहतूक, भाजीपाला व धान्य प्रत्येक गोष्टीची वाहतूक, त्या सगळ्याची किंमत वाढली. याचा अर्थ सामान्य माणसाला हे सहन करावं लागतं. आणि आज देशाची सूत्र त्यांच्याकडे ते याकडे झुंकून बघायला तयार नाहीत. लोक या प्रश्नासंदर्भात बंड करतील असं वाटतंय? बंद करणार नाही, पण चळवळी होती आणि चळवळी करावी लागते. भोंग्यांचं राजकारण, मशिदीवरील भोंग्यांवर राजकारण पाहायला मिळालं. मात्र त्याचा फटका आता हिंदूंच्या मंदिरांवरील स्पीकर आणि माईकना देखील बसताना पाहायला मिळतोय. यामुळे कुठे नुकसानच झालं असं वाटतं किंवा काय एकूणच वाटतं त्या पद्धतीने? असे की गुन्ह्याचं आर्थिक काही नुकसानाचा प्रश्न नाही. प्रश्न फक्त एक असे की भावनाचा. आता शिर्डीमध्ये अनेक वर्षाच्यापासून बंदच आहे. सकाळी तिचं प्रार्थना होते. आता या निर्णयाची प्रार्थना बंद झाली. शिर्डीच्या लोकांच्या आम्हाला निवेदन यायचं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहेत आणि लोक सांगतात की हे चालू करा. अशा अनेक ठिकाणी गोष्टीचे पंढरपूर काही लोकांची भावनेची केंद्र असतात आणि त्या ठिकाणी अनेक काळापासून ज्या पद्धती चालू आल्या त्या लोकांना स्वतः चालू झाल्याच. एखाद्या गोष्टीच्या वेळेच्या बंद झाल्या तर त्याची काही ना काहीची प्रतिक्रिया होते. ती आता महाराष्ट्रात उलटा लागली. देशात ई गणना होईल असं अमित शहा म्हणतात. ई गणना, ई जनगणना ती टेक्निकली शक्य आहे का? 100% त्याच्यामुळे जनगणना होईल असं म्हणतात. माहीत ना, मी आज फक्त त्याचं स्टेटमेंट वाचलं. त्याच्यापेक्षा माहिती नाही. इलेक्शन कमिशनला विचारावं लागेल ई गणना म्हणजे काय. नावं 100% त्याच्यात येणार आहेत का? काही ठराविक लोकांची नावं चुकणार आहेत का? या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. राजद्रोहाचा जो कायदा आहे तो 1890चा आहे आपण असं म्हणाला, त्यामध्ये बदल करायला पाहिजे. मात्र हाच कायदा आहे तो महाविकास आघाडीने राणा दाम्पत्याला देखील लावलेला आहे. ते तुम्हाला सांगितलं, त्याचं उत्तर दिलं. जेव्हा नरेंद्र मोदी यांची सत्ता पहिल्यांदा भारतात आली होती त्यावेळेस त्यांचा एक मुख्य हेतू होता की म्हणजे त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवले होते आणि 80 दिन असे त्यांनी म्हटले होते. मग आता जर पाहायला गेलं तर हेच काढते असे नागरिकांबद्दल सवाल करतात. सवाल असं, आत्ताचं जे केंद्राचं मोदींचं सरकार आहे त्या सरकारला जी आश्वासनं त्यांनी लोकांना दिली होती, विशेषतः महागाई बेरोजगारी या प्रश्नावर, त्याच्यात 100% अपयश झालेली आहे आणि त्याची किंमत लोक त्याच्याकडनं वसूल करतील योग्य वेळी. महाराष्ट्रातल्या ईडीच्या धाडी कुठेतरी कमी झाली असं जाणवतं. त्याची कारण काय?
कमी झालेच का नाही मला माहीत आहे. आम्ही तर वाचतोय कुठे ना कुठेही, फक्त त्याच्यात काही बदलही नाही. कारण माझ्या वाचण्यात कुठं असं आलं नाही की जे सत्ताधारी पक्षात आहेत अशांच्यापैकी कुठे धाड पडली असं कुठं वाचायला मिळालं नाही. विरोधकांच्याकडचा कार्यक्रम चालू आहे. तुमच्या भेटीनंतर थोडा फरक पडला असं वाटतं? तुमच्या भेटीनंतर मोदींना भेटला तेव्हा पुन्हा मध्ये भेटला होता संजय राऊत यांच्या संदर्भात जे काही झालं होतं त्यानंतर कमी झालं, त्यानंतर बदल झाला. राज्यात अतिरिक्त ऊसाचं संकट कायम असल्याचं पाहायला मिळते. यावर्षीचा हंगाम सुद्धा लांबलेला आहे. असं कोल्हापुराचं ऊस येत नाही. इथे सगळे कारखाने बंद झाले. इथं ऊसाचा आदर आहे. हा प्रश्न जालन्यामध्ये, बीडमध्ये आणि काही प्रमाणात सोलापूरमध्ये आहे. बाकी सगळ्या राज्याचा प्रश्न नाही. पण शेत वाढले ही गोष्ट खरी आहे. साधारणतः पूर्वी अशी स्थिती व्हायची तर मला आठवते की आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा कारखाने एकेकाळी चालू होते. शेवटी या ऊसाची विल्हेवाट लावत आहे. कारखाने उशिरा चालवत असते आणि महाराष्ट्र सरकारने या लोकांनी सगळ्या कारखान्यांना डायरेक्शन दिलं की तुमच्या भागातलं शेवटचं ऊसाचं काढलं गैरकरून कारखाना बंद करायचं नाही. त्यामुळे या फरसाचं मार्ग निघेल. खरं पर कॅपिटल इन्कम मध्ये भारतात महाराष्ट्राचा नंबर वरच्या क्रमांकावर लागतो. पण केंद्राचं राज्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र थोडासा बदललेला नाही असं जाणवते का महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर? नाही, केंद्राचं जे राज्याच्या रास्त प्रश्नांना जो प्रतिसाद मिळाला पाहिजे त्याला विलंब लागतो असं आमचं ऑब्झर्वेशन आहे. काही जे राज्य सरकारकडे नेहमीच आता टॅक्सेशन, हायेस्ट टॅक्सेशन कलेक्शन महाराष्ट्रात होतं. त्याचा महाराष्ट्राचा वाटा आत्तासुद्धा काहीतरी 25 का 26,000 कोटी, आकडा नक्की माहीत नाही या लोकांना माहीत असेल. त्याची येणं बाकी आहे. 25,000 कोटी रुपये एखाद्या राज्याचे केंद्राकडनं वेगळे मिळाले नाहीत त्याचा परिणाम राज्याच्या एकंदर विकासाच्या कामात सुद्धा होतो. देश पातळीवर मोदींच्या विरोधात एक सक्षम पर्याय किंवा सक्षम चेहरा देणं गरजेचं आहे. त्या संदर्भात विरोधी आघाड्यांच्या चर्चा देखील होतात. मात्र वेळेत हे कुठंतरी चेहरा दिला जात नाही आणि त्याचा फायदा भाजपला होतोय असं वाटत नाही का? आणि देणं हा चेहरा लवकरात लवकर गरजेचा आहे असं वाटतं का? चर्चा त्याची चालू आहे. पण असं आहे की याचा निकाल पहिल्यांदा प्रत्येक पक्षामध्ये त्यांना अंतर्गत निर्णय घ्यायला पाहिजे. आता उदाहरणार्थ काँग्रेस पक्ष देशातला महत्त्वाचा पक्ष, त्यांचं काहीतरी छान चिंतन शिबिर कुठे की राजस्थानमध्ये चालू आहे. मला असं होतं की 1-2 दिवसात ते काही निष्कर्ष घ्यायची. बाकीचे आम्ही जे अन्य पक्षाचे छोटे लोक आमच्याच ही चर्चा चालू आहे. 1-2 बैठका झाल्या, माझ्याच घरी झाल्या आणि त्यावर या लाईनवर जावं असं सगळ्यांचं मत आहे. लवकरात लवकर एक विरोधी चेहरा समोर येईल असं म्हणता येईल? सांगता येत नाही. त्याचं कारण काही ठिकाणी आमच्यातच मतभेद आहेत. आता उदाहरणार्थ पश्चिम बंगालची निवडणूक झाली. ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी आम्ही सगळे एकच होतो. कम्युनिस्ट आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला होते, भाजप तिसऱ्या बाजूला होते. भाजप ठीक आहे त्याचं नाही, पण काँग्रेस आणि कम्युनिस्ट आणि ममता आम्ही सगळे एकत्र असतो. आणखी वेगळे चित्र दिसत असतं. तर असे काही राज्यात होत नाहीत. उदाहरणार्थ केरळमध्ये काँग्रेस वेगळी आहे, कम्युनिस्ट राष्ट्रवादी आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही सरकार चालवतो तिथे. हे प्रश्न आम्हाला आधी बसून सोडवावे लागते. ही प्रक्रिया चालू आहे. चला आता हा प्रश्न जिवंत राहावा. चीन सतत कुठेतरी तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतं का? चीन आणि भारताची सीमा आहे तो प्रश्न जिवंत राहावा यासाठी सतत कुठेतरी चीन घुसखोरी करते किंवा त्या ठिकाणी दंगा म्हणून पांडे म्हणतात.
चीनने ऑलरेडी एक भारतीय एरियामध्ये अतिक्रमण केलेलं ते अमेरिकाने केली असेल. त्यांचं घुसखोरी ही काही थांबवत नाही आणि जे काही गरज असेल त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन असा आहे की आम्ही पक्ष म्हणून बघत नाही. हा देशाचा प्रश्न आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असतील सगळे जणांनी एकत्र या प्रश्नाच्या बाबतीत या गोष्टीला आव्हान करण्यासाठी. प्रशांत किशोर नवीन पक्ष काढतो. प्रशांत किशोर नवीन पक्ष काढतात असं करतात. आम्हाला आनंद आहे कारण एका सर्व पक्ष काढून द्या लढून द्या आणि मग त्यांना कळेल काय. माईक पहिले काढून द्या. प्रत्येकाचे माईक काढून द्या आणि वाईट सकड मागे जाऊ जाऊ बाबा कुठं घ्या इकडे वर बाबा इथं माझ्यासमोर वर बाबा इथं बरोबर हळू 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 बाबा थांब की जरा थांब की एक हात अडकला रे बाबा बाबा कॅमेरा याला